मला जाणून घ्यायचं आहे की 12वी पास झालेले विद्यार्थी आणि पॅरेंट्स जे असतील त्यांनी प्लीज कृपया हात वर करायचा आहे की 12वी पास झालेले विद्यार्थी आणि पॅरेंट्स. ठीक आहे. त्यानंतर स्पेशली 12वी सायन्स पास झालेले विद्यार्थी आणि पॅरेंट्स त्यांनी हात वर करायचा आहे. त्यानंतर 10वी पास झालेले विद्यार्थी आणि पॅरेंट त्यांनी पण हात वर करायचा आहे. धन्यवाद. तर अखिल भारतीय विद्या परिषद आणि नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो कार्यक्रम इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पुढील जे प्रवेश प्रक्रिया आहे याविषयीचं मार्गदर्शन या सेशनमध्ये आपण करत आहोत. तर आदरणीय व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे श्री अथर्व कुलकर्णी सर, त्यानंतर अखिल भारतीय विद्या परिषदेचे मावळ तालुक्यातील पदाधिकारी, त्यानंतर आमचे फर्स्ट इयरचे डीन आणि हेड ॲडमिशन डॉक्टर शेखर राणे सर, त्यानंतर व्यासपीठावरील हेड ॲडमिशन अँड ब्रँडिंग डॉक्टर मिलिंद वाळ सर, त्यानंतर मंचावरील हेड ब्रँडिंग अँड आउटरीच श्री यश थोरात सर. तर इथे सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझ्या सेशनला सुरुवात करतो. तर साधारण मी जे ॲनालिसिस केलं तर यातले साधारण 60% विद्यार्थी 10वी पास झालेले आहे आणि साधारण 40% विद्यार्थी 12वी पास झालेले. तर सगळ्यात महत्त्वाचा जो मॅडमने आणि सरांनी जो उल्लेख केला की याच्यानंतर मी कोणत्या क्षेत्रात जायचंय, असंख्य ऑप्शन्स आहेत, पण मी कोणत्या क्षेत्रात जायचं आणि मी कोणत्या क्षेत्रात गेल्यानंतर यशस्वी होणार आहे आणि त्यानंतर त्या क्षेत्रात जाण्याकरता आपल्याला जे काही स्कॉलरशिप, ॲडमिशन्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया ही प्रोसेस साधारण आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर सेशन सुरू करण्यापूर्वी दोन विरुद्ध परिस्थिती तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की एकीकडे आपण सर्वजण ऐकत आहात की साधारण भारतातली बेरोजगारीचं प्रमाण जास्तीत जास्त वाढत चाललेलं आहे. हा पहिला प्रश्न सगळ्या विद्यार्थी मित्रांपुढे आणि पालकांपुढे दररोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येत असतो. आणि दुसरी बाजू जी तुम्हाला माहीत नाही तर ती बाजू आहे की ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, तर त्या इंडस्ट्रीज आणि इन्स्टिट्यूटमध्ये जे स्किल्ड पर्सन्स आहेत, स्किल्ड अधिकारी आहेत ते अजिबात मिळेल असे झालेले. कोणत्याही कंपनीत जा, कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जा तर साधारण तिथे जे काय 30 ते 40% मॅन पॉवर आणि स्किल्ड पर्सनची जी कमतरता आहे ती आज पण आहे आणि भविष्यात पण असणार आहे. तर ही दरी का झालेली आहे, तर ही दरी झालेली आहे की तुमचं जे काय आहे नॉलेज आणि कंपनीचं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम आहे याचा कुठेतरी गॅप पडल्यामुळे हे झालेलं आहे. साधारण मला 8 दिवसापूर्वी 2 फोन आले होते. एक फोन असा होता की एक कंपनी आहे, साधी कंपनी, त्या कंपनीमध्ये 3 मेकॅनिकल इंजिनियरची आवश्यकता होती. गेल्या 6 महिन्यापासून त्या पोझिशनला NPD न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ह्या स्किलचे 3 इंजिनियर आवश्यकता आहेत. 6 महिन्यापासून ती कंपनी शोधत आहे, पण 6 महिन्यापासून त्यांना ते ट्रेनिंग इंजिनियरच भेटत नाही. दुसरं आहे, साधारण तुम्ही पेपरला किंवा बाकीच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल किंवा ऐकत असाल की हजारो कंपन्यांना CNC ऑपरेटरची कमी, CNC ऑपरेटर, लेथ मशीन ऑपरेटर. मग प्रॉब्लेम असा होतोय की इकडे विद्यार्थी एवढे भरमसाठ आहे भारतात, एवढं शिक्षण मोठमोठ्या प्रमाणात घेत आहे आणि कंपन्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅन पॉवरची आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मग हे कुठं याचं गणित जुळवायचं, तर याचं गणित जुळवण्याकरता नूतन इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्याच्या माध्यमातून ट्रेनिंग अँड प्लेसमेंट नूतन कॉलेजचं हे काम करत आहे. तर सगळ्यात अगोदर 10वी नंतर साधारण ढोबळ मनाने जे ऑप्शन्स असतात ते असतात रेग्युलर 11वी 12वी, त्यानंतर 10वी नंतरचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा, त्यानंतर व्होकेशनल कोर्सेस आणि ITI असे ऑप्शन 10वी नंतर साधारण असतात. तर पहिला जो ऑप्शन आहे 10वी नंतर 11-12 करून नंतर मग मी माझं करिअर सुरू करेल. तर ह्या प्रकारातले जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकरता साधारण 11वी 12वी
च्या माध्यमातून, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, या माध्यमातून त्यांना प्रवेश घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पद्धत 10वी नंतर जे 11वी 12वीला जे ऍडमिशन आपण घेतो, तर ते 11वीची ऑनलाईन सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस चालू केलेली आहे आणि त्या माध्यमातून हे सर्व प्रवेश आता होत आहे. आणि हे सर्व प्रवेश मेरिट नुसार होतात. तर साधारण निम्मी प्रोसेस 11वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची होत आलेली आहे. तर याच्यामध्ये साधारण डॉक्युमेंट्स असे लागतात की तुमचं 10वीचं मार्कशीट, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कॅटेगरीतून असेल, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची अजून आवश्यकता नाही ह्या प्रवेश प्रक्रियेला, आणि एक डिक्लेरेशन सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागतं की ज्यानंतर ऍडमिशन झाल्यानंतर बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते मी परत पूर्तता करेन. तर या माध्यमातून कॉमर्स असेल, सायन्स असेल, आर्ट्स असेल, या वेगवेगळ्या शाखेमध्ये आपल्याला प्रवेश मेरिटनुसार भेटतो. आणि जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये साधारण आपल्या स्कॉलरशिपनुसार, आपल्या कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप आपल्याला भेटत असते. तर गव्हर्नमेंट कॉलेजची जी 11वी 12वीची जे कॉलेजेस आहेत, साधारण त्यांची फी 500 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंत असे गव्हर्नमेंट कॉलेजची, ज्युनियर कॉलेजची फी आहे. तर त्यासाठी मेरिट त्या कॉलेजचं वेगळं आहे. आणि जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट ज्युनियर कॉलेजेस, तर प्रायव्हेट ज्युनियर कॉलेजचे प्रवेश या सेंट्रल प्रोसेसमधूनच आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे होतात. तर यांची फी साधारण 20,000 पासून तर साधारण 60,000च्या मध्ये आहे वेगवेगळ्या कॉलेजची. तर ह्या जे कोणी विद्यार्थी सायन्स शाखेला जात असतील, तर सायन्स शाखेमध्ये त्यांनी IT विषय घेतलेला आहे, तर त्यांना साधारण 5 ते 6 रुपये जास्त भरावं लागतात त्यासाठी. आणि बाकीच्यांना मग त्या प्रमाणात फी असते. तर हे झालं 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स साठीचं प्रवेश प्रक्रिया आणि त्याच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स. त्यानंतर डिप्लोमा. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला 10वी नंतर लगेच डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं, डिप्लोमा नंतर मग डिग्री आणि नंतर इंजिनिअरिंग क्षेत्रात मला काम करायचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांकरता साधारण आता 10वीचा रिझल्ट लागलाय, डिप्लोमाची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर डिप्लोमाच्या माध्यमातून आपल्याला त्या डिप्लोमाच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर यासाठी सगळ्यात अगोदर आपले मार्क्स, 10वीच्या मार्क्सवर हे मेरिटनुसार आपले प्रवेश होणार आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये, डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये साधारण कम्प्युटर आहे, कम्प्युटर सायन्स आहे, AIDS आहे, IT आहे, ANTC आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल आहे. तर अशा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. आपल्या मेरिटनुसार आपल्याला तिथे प्रवेश भेटणार आहे. आणि ऍडमिशन घेण्यासाठी ही पण सेंट्रलाइज प्रोसेस असल्यामुळे अगोदर रजिस्ट्रेशन होणार आहे. रजिस्ट्रेशननुसार आपल्याला आपली कॅटेगरी कळणार आहे आणि कॅटेगरीनुसार मग आपल्याला कॅटेगरीचा पण बेनिफिट भेटणार आहे पर्सेंट मार्कांमध्ये, आणि स्कॉलरशिप पण आपल्याला त्याप्रमाणे भेटणार आहे. तर साधारण डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा जायचं आहे, तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स साधारण 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट. जर आपण कॅटेगरीमधले कॅन्डिडेट असेल तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. याचा बेनिफिट असा आहे की जर हे डॉक्युमेंट असेल आपल्याकडे, तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनाने गेल्या 4 वर्षापासून सर्व मुलींना मोफत एज्युकेशन जी संकल्पना चालू केलेली आहे, या माध्यमातून आपला प्रवेश होऊ शकतो. आणि आपल्याला त्या कॉलेजचा ट्युशन फी मधला 1 रुपया भरण्याची आवश्यकता नाही, फक्त आपल्याकडे त्याप्रमाणे डॉक्युमेंट पाहिजे. आता मावळ भागातले जर डिप्लोमा कॉलेज जर बघितले, तर साधारण आमचं जे पहिली ब्रँच आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि त्याच्या रिलेटेड पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, तर ते टॉपचं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज आहे की जिथं मेरिट साधारण 90% जात आहे आणि त्या माध्यमातून तिथे प्रवेश होतात सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसनुसार. आणि दुसरं जे मावळ तालुक्यातलं दुसरं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तर ते आहे सिद्धांत कॉलेजला सदुंबरेला. तर दुसरं पॉलिटेक्निक कॉलेज आपण तिथे पण प्रवेश घेऊ शकता. तिसरं जे पॉलिटेक्निक आहे तर ते झील पॉलिटेक्निक इंदोरीला आहे. चौथं पॉलिटेक्निक DY पाटील कॉलेज अंबी. तर ह्या 4-5 कॉलेजच्या माध्यमातून आपण 10वी नंतर जर डिप्लोमा करणार असाल तर यात आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रवेश भेटू शकतो. आणि हे पण याची कॅप राऊंड 1, 2, 3 या माध्यमातून होणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर आपला प्रवेश कॅटेगरीतून झाला आणि किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, पण त्या विद्यार्थ्याच्या पालकांचं उत्पन्न जर 8 लाखाच्या आत असेल आणि त्याच्याकडे 8 लाखाच्या आत उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला असेल, तर सर्व मुलींना मोफत शिक्षण आहे.
सर्व मुलींना मोफत शिक्षण आहे. तर आपण आपलं रजिस्ट्रेशन त्याच्या माध्यमातूनच करायचं आहे आणि मग ट्युशन फीचा आपला एकही रुपया भरण्याची गरज नाही. फक्त काय जे डेव्हलपमेंट फी आणि अदर चार्जेस प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्याची फार तर त्याची अमाऊंट असते ती 5-10 हजार रुपये असते. एवढंच भरण्याची आवश्यकता. डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे तर 3 वर्ष आपल्याला एवढेच रुपये भरायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय होत आहे की आपल्याला स्कॉलरशिपची माहिती नसते, मेरिटची माहिती नसते आणि डॉक्युमेंटची माहिती नसते. याच्यामुळे आपल्याला ओपन कॅटेगरीमधून ऍडमिशन घ्यावं लागतं आणि ओपनची फी भरावी लागते. तर त्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण आपल्या कॅटेगरीनुसारच, आणि कॅटेगरी जरी नसेल, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तरी पण जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला असेल 8 लाखाचा तर तुम्ही त्यातून ईबीसी स्कॉलरशिप भेटते आणि मुलींकरता पूर्ण 0 ट्युशन फी, मुलांकरता 50% स्कॉलरशिप आहे, ज्या माध्यमातून आपण तिथे प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर 10वी नंतर काही विद्यार्थी ITI ला जातात. आता ITI तसा दुर्लक्षित ब्रँच असं बऱ्याच पालकांना वाटतंय, पण तसं अजिबात नाही. मार्केटमध्ये ITI विद्यार्थ्यांची जबरदस्त डिमांड आहे, त्या विद्यार्थ्यांना स्कोप आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं की जर यात कोणी CNC आणि लेथ मशीन ऑपरेटर असेल तर त्यालाही आता माझ्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याला जॉब आहे. हे काही ITI विद्यार्थी घरी बसलेला तुम्हाला दिसणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झाला असेल तुम्ही बघा तर ते चांगल्या पोझिशनला आहे. सुरुवात कमी आहे होत्या, पण जसं एक्सपिरियन्स येतो तसं आपल्या कंपनीमध्ये आपलं पोझिशन आपली वाढत जाते. आणि ITI केल्यानंतर आपण नुसतं ITI वर थांबायचं नाही, आपल्याला जॉब भेटेल ITIच्या माध्यमातून. पण त्यानंतर आपण ग्रॅज्युएशन करायचंय, बाकीचे शिक्षण आपण घेत राहायचंय आणि त्याप्रमाणे आपली कंपनीतलं आपली पोझिशन वाढत जाते. तर ITI साधारण MVT ह्या बोर्डाच्या माध्यमातून हे सगळे केंद्रीय बूथ प्रवेश होतात. आणि यासाठी परत डॉक्युमेंट्स मी जे सांगितले तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजे. गव्हर्नमेंट ITI मध्ये साधारण 500 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंत फी आहे. गव्हर्नमेंट ITI ला जर आपला नंबर लागला तर एवढ्याच अमाऊंटची आपल्याला गरज आहे ITI करण्याकरता. आणि जे प्रायव्हेट ITI आहे त्यांची फी साधारण 20,000 पासून तर 60,000 पर्यंत त्या ब्रँचेस नुसार आहे. आपल्याला ज्या ब्रँच मध्ये जायचं आणि जी फॅसिलिटी ते ITI इन्स्टिट्यूट आपल्याला देते तर त्या माध्यमातून आपल्याला तो पण बेनिफिट घ्यायचा आहे. तर याच्यानंतर व्होकेशनल कोर्सेस आहेत 10वी नंतर की त्याच्यामध्ये जाता येते. जसं ॲग्रिकल्चर आहे, डेअरी टेक्नॉलॉजी आहे, फिशरी आहे, त्यानंतर रिटेल मॅनेजमेंट आहे, त्यानंतर टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी आहे आणि हेल्थ केअर असिस्टंट आहे. तर 10वी नंतरचे हे सगळे पर्याय आपल्याकडे एवढे उपलब्ध आहेत. आणि याच्यानंतर आता मी 10वी नंतर ज्यांनी 11वी-12वी केलेली आहे असे पॅरेंटची आणि विद्यार्थी संख्या साधारण 40% आहे. तर त्यांना थोडं गायडन्स करणार आहे. तर 11वी-12वी ज्या विद्यार्थ्यांची 12वी पास झालेली आहे तर त्यातला साधारण 2-3 गट आहेत. पहिला आहे सायन्स, दुसरा कॉमर्स आणि तिसरा आर्ट्स. तर सायन्समध्ये जनरली 2 गट पडतात. एक आहे PCM ग्रुप, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले तो ग्रुप. आणि एक ग्रुप आहे PCB, ज्यांनी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेतलेला आहे तो ग्रुप. की ज्या विद्यार्थ्यांची ज्या क्षेत्रात आवड आहे त्याप्रमाणे ते विद्यार्थी पुढे हे ग्रुप घेऊन आणि पुढे करिअर करतात. तर पहिला जो ग्रुप आहे PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. तर या गटातले विद्यार्थी साधारण इंजिनिअरिंग, BTech किंवा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा मग बॅचलर ऑफ डिझाईन आणि इंटिग्रेटेड MTech प्रोग्रामसाठी पुढे जातात. तर यासाठी जी ऍडमिशन प्रक्रिया आहे तर ती ऍडमिशन प्रक्रिया आता इंजिनिअरिंग साधारण पुण्यामध्ये साधारण 100+ इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि या माध्यमातून ऑल ओव्हर महाराष्ट्रात जास्तच असतील. आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज IITच्या माध्यमातून या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश होत असतो आणि त्या माध्यमातून पुढे प्लेसमेंट्स आणि त्यांचं हायर एज्युकेशन पुढे जात असतं. तर इंजिनिअरिंगला साधारण प्रवेश घेण्यासाठी CET एक्झाम महाराष्ट्र स्तरावर PCM ग्रुपची CET असते, MST CET म्हणतात. आणि राष्ट्रीय स्तरावर JEE एक्झाम, अशा 2 एक्झाम असतात. 10वी नंतर लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना 11वी-12वी सायन्स करायचंय त्यांनी आणि ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय त्यांनी 2 परीक्षेचे फॉर्म भरणं गरजेचं आहे. की पहिला म्हणजे 12वीला गेल्यानंतर MST CET PCM ग्रुप 12वीला साधारण डिसेंबर किंवा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये हे परीक्षेचे फॉर्म सुटतात. आणि दुसरी JEE एक्झाम. तर हे दोन्ही फॉर्म त्या विद्यार्थ्यांनी भरायचे आणि त्या माध्यमातून हा प्रवेश होत असतो. तर ह्या परीक्षेच्या निकालावर हे सगळे ऍडमिशन्स आणि कट ऑफ डिपेंड असतात. तर ऍडमिशन घेण्यासाठी 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याकरता लक्षात ठेवा काही कॉलेजांची फी 1.5 लाख आहे,
काही कॉलेजांची फी 2 लाख आहे, काही प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजची फी 2.5 लाख 3 लाख रुपये. पण मी सांगतो आपलं इंजिनिअरिंग टॉपच्या कॉलेजला 0 रुपये जरी करायचं असेल तरी आपल्याकडे तो ऑप्शन्स आहे, फक्त आपल्याला तो माहित नाही. तर तो ऑप्शन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीतला आहे पण त्या पॅरेंटचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे आणि त्या विद्यार्थ्याला MST CET मध्ये साधारण 95% पेक्षा जास्त मार्क आहे, तर त्या विद्यार्थ्याचं 0 रुपयात इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजला होऊ शकतंय. त्याला TFWS स्कीम म्हणतात, पुढे मी ते सांगितलंच. तर या माध्यमातून पण प्रवेश आपला होऊ शकतो. फक्त विद्यार्थ्यांनी त्या प्रोसेसनुसार त्या कागदपत्रांनुसार आपल्याला अप्लाय करायचंय आणि आपल्याला तो बेनिफिट घ्यायचा आहे. तर साधारण इंजिनिअरिंग मध्ये जाण्याकरता डॉक्युमेंट्स ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये जायचंय त्यांच्या पॅरेंट्सनी आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याकडे काय काय डॉक्युमेंट्स आपण काढून ठेवलेले पाहिजे, आतापर्यंत रेडी पाहिजे किंवा आता साधारण 1 महिन्यात आपल्याला लागणार आहे. ते म्हणजे 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 12वीचं मार्कशीट, 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला आणि नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट. हे 4 डॉक्युमेंट्स कॉमन टू ऑल कॅटेगरी, ओपन असू द्या, SC ST MT OBC कोणती कॅटेगरी असू द्या, हे 4 डॉक्युमेंट्स प्रत्येक पॅरेंट्सने काढून ठेवले पाहिजेत. इव्हन जे 10वीचे विद्यार्थी आता ते 11वीत जाणार आहे किंवा पुढे जाणार डिप्लोमा घेणार आहे, तर हे 4 डॉक्युमेंट्स ह्या सर्व विद्यार्थ्यांकडे पाहिजेत. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला, नॅशनल डोमासाईल सर्टिफिकेट. दीज 4 डॉक्युमेंट्स आर कॉमन टू ऑल कॅटेगरीज. सगळ्या कॅटेगरीला हे डॉक्युमेंट्स लागतात. याच्यानंतर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी जर असेल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये साधारण 3 सब कॅटेगरी येतात. पहिली ओपन कॅटेगरीमध्ये आहे SCBC. ओपन कॅटेगरीचे जे मराठा कॅन्डिडेट आहे ते SCBC कॅटेगरी मध्ये म्हणतात आणि त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी मराठा जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. SCBC कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर SCBC नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि SCBC व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर ते विद्यार्थी मराठा जातीचे विद्यार्थी असतील तर लक्षात ठेवा, जिथं ओपनचं मेरिट एखाद्या चांगल्या कॉलेजला जर 95 ला क्लोज होत असेल तर SCBCचं मेरिट फक्त 90% असेल तरी आपला तिथे त्या कॉलेजला नंबर राहू शकतोय, कारण SCBCला कॉम्पिटिशन नाहीये. SCBCचे फारच कमी कॅन्डिडेट आहे. मग आपल्याकडे जर आपण मराठा असेल आणि SCBCचं आपण पात्र असेल SCBC कॅटेगरी करता तर हे 3 डॉक्युमेंट आपल्याकडे रेडी पाहिजे. पॅरेंट्स लक्षात ठेवायचे, विद्यार्थ्यांनी पॅरेंट्सला सांगायचे की हे 3 डॉक्युमेंट्स काढणं गरजेचं आहे. या माध्यमातून फॉर एक्झाम्पल जर इंजिनिअरिंग कॉलेजला जर प्रवेश झाला एखाद्या SCBC कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याचा, जर तो मुलगा असेल तर लक्षात ठेवा मेरिटचा मी फरक सांगितला. टॉपचं कॉलेज आहे 95% कट ऑफ आहे त्या कॉलेजचा आणि तुमच्याकडे तुमच्या विद्यार्थ्याला फक्त 90 मार्क आहे तरी पण त्या कॉलेजला SCBC कॅटेगरीतून तुमचा नंबर लागू शकतो. हा पहिला मार्कांचा बेनिफिट. आणि दुसरा जो बेनिफिट आहे स्कॉलरशिपचा, जिथं ओपन कॅटेगरीची फी एखाद्या कॉलेजची जर 1,35,000 असेल फॉर एक्झाम्पल, तर SCBC विद्यार्थ्याला फक्त 75,000 रुपये दरवर्षी भरायचे, ओनली 75,000. मग हा बेनिफिट तिथे आहे. आणि जर SCBC कॅटेगरीतून जर मुलगी असेल तर मुलींकरता पूर्ण फ्री. मी म्हटलं सर्व मुलींकरता महाराष्ट्र शासनाने फ्री एज्युकेशन केलेलं आहे. फक्त आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स मी सांगितले त्याप्रमाणे पाहिजे. फ्री एज्युकेशन आहे आणि मेरिटचा फायदा टॉपचं कॉलेज आणि 1 रुपया आपल्याला ट्युशनला भरायचं नाही. फक्त डेव्हलपमेंट किंवा अदर चार्जेस जे काही त्या कॉलेजचे 5-10 हजार रुपये असतील तेवढंच आपल्याला दरवर्षी भरायचं. तर हा बेनिफिट घ्यायचा ओपन कॅटेगरीतून SCBC कॅटेगरी वाल्या विद्यार्थ्यांनी. ओपन मध्ये पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे EWS. ओपन मध्ये मराठा जातीचे कॅन्डिडेट सोडून बाकीचे जे आहे ब्राह्मण, ख्रिश्चन, जैन ह्या कॅन्डिडेटला EWS सर्टिफिकेट भेटतंय आणि EWS सर्टिफिकेट ज्या कॅन्डिडेटला भेटेल त्यांना अजून कॉम्पिटिशन कमी आहे, कारण EWS मध्ये आता कॉम्पिटिशन उरलेली नाहीये. का? मराठा कॅन्डिडेट सेपरेट झाले, OBC कॅन्डिडेट सेपरेट झालेले. त्याच्यामुळे जिथे टॉपचं कॉलेज जिथे 95% ज्या कॉलेजचा कट ऑफ आहे तिथं EWS चा कट ऑफ 80 to 85% एवढे जरी मार्क असेल तरी आपला नंबर लागतोय. पण EWS लक्षात ठेवा 2 प्रकारचं सर्टिफिकेट आहे. EWS एक स्टेटचं सर्टिफिकेट असतं आणि EWS सेंट्रलचं. तर आपल्याला सेंट्रल जर आपण महाराष्ट्र राज्यातल्या जर आपण इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश देत असेल तर आपल्याला EWS स्टेट सर्टिफिकेट पाहिजे. कारण SCBC कॅन्डिडेट आहे ते काय करताय, SCBC सर्टिफिकेट पण काढताय आणि EWS त्यांना सेंट्रलचं भेटतंय ते पण काढताय. तर EWS सेंट्रलचं इथे चालणार नाही. EWS सेंट्रलचं जर आपल्याला JEE कोट्यातून जर ऑल ओव्हर इंडिया कोट्यातून बाकीच्या राज्यात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचा तिथे उपयोग होणार आहे. महाराष्ट्र राज्यात EWS स्टेट सर्टिफिकेट काढायचं आहे आणि EWS सर्टिफिकेट जर असेल तर मेरिटचा बेनिफिट आत्ताच सांगितला, स्कॉलरशिपचा बेनिफिट मुलगा असेल तर 50% स्कॉलरशिप आहे, मुलगी असेल तर पूर्ण फ्री आहे. फ्री एज्युकेशन टू ऑल इयर्स. एखादी MBBS ची विद्यार्थी असेल, EWS सर्टिफिकेट असेल तर MBBS ला तुम्हाला माहिती आहे कॉलेजची फी साधारण
जर तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजमधून नंबर लागला तर 6 ते 7 लाख रुपये आणि जर प्रायव्हेट मधून लागला तर 17 ते 18 लाख रुपये दरवर्षी आहे. पण जर तुमचा MBBS ला त्याच कोट्यातून एखादी मुलगी असेल आणि EWS च्या माध्यमातून लागली तर तिला झिरो ट्युशन फी. तर या माध्यमातून पण आपला प्रवेश होईल. तर अगोदर इंजिनिअरिंग सांगतो. तर ओपन कॅटेगरीमध्ये EWS झालं, ACBC झालंय. आता ओपन कॅटेगरीमध्ये समजा एखाद्याकडे EWS सर्टिफिकेट पण नाही भेटत, त्याला ACBC पण भेटत नाहीये, फक्त त्याच्याकडे जर उत्पन्न दाखला 8 लाखाचा असेल तर त्याला EBC स्कॉलरशिप भेटते. आणि EBC स्कॉलरशिप मध्ये मेरिटचा बेनिफिट नाहीये. पण मुलगा असेल तर 50% स्कॉलरशिप आहे आणि मुलगी असेल तर झिरो ट्युशन फी, एकही रुपया ट्युशन फी मध्ये भरायचं नाही. फक्त आपल्याकडे एवढं एक डॉक्युमेंट असेल तरी पुरेसं आहे. आणि TFWS अशी कॅटेगरी आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये 3 जागा ट्युशन फी वर स्कीम म्हणतात अशा ठेवलेल्या आहे, ओपन टू ऑल कॅटेगरी. त्या माध्यमातून जर आपला प्रवेश झाला तर आपल्याला मुलगा असू द्या मुलगी असू द्या आपल्याला त्या जागेकरता एकही रुपया भरायचा नाही. तर हे सगळं मी का सांगतोय, कारण पॅरेंट्सला इथपर्यंत माहितच नसतंय की ह्याही माध्यमातून आपले प्रवेश होऊ शकतात आणि ह्याही प्रकारची स्कॉलरशिप आपल्या विद्यार्थ्यांना भेटू शकते. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीला 18% रिझर्वेशन आहे आणि ओबीसी कॅटेगरी मधून साधारण ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे ऍडमिशन घेण्याकरता. आणि ओपनचं मेरिट जिथे 90 लाख कट होत असेल तर साधारण त्याच्यापेक्षा 2% कमी मार्क असतील तरी आपल्याला त्या कॉलेजला साधारण प्रवेश भेटतो ओबीसी कॅटेगरीतून. आणि परत स्कॉलरशिप मुलांकरता 50% आणि मुलींकरता पूर्ण फ्री आहे, झिरो ट्युशन फी आहे मुलींकरता या कॅटेगरीतून. पुढची जी कॅटेगरी NT कॅटेगरी, VJNT. NT कॅटेगरीमध्ये पण कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आपल्याकडे आवश्यकता आहे. आणि NT कॅटेगरीमध्ये मुलगा असू द्या मुलगी असू द्या झिरो ट्युशन फी आहे. सर्वांना त्याच्यामध्ये ट्युशन फीचा एकही रुपया भरायचा नाही. आणि मेरिटचा बेनिफिट जिथं 90 ला एखादा कॉलेज जर त्याचा इंजिनिअरिंगचा कट ऑफ लागत असेल तर साधारण NT आणि VJNT कॅटेगरीतून 85-84 ला तुम्हाला तिथे प्रवेश भेटणार आहे त्या कॉलेजला.